हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजची रेसिपी आहे आपली पालक गरगाट्याची। एकदम भन्नाट आणि एकदम सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जराही न वेळ घालवता। तर मी एक जुडी पालक घेतलेली आहे। तर स्वच्छ त्याचे मातीचे देठ सगळे काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेले आहेत। कारण की पालकला खूपच म्हणजे खूप माती असते आणि पावसाळा म्हटला की एकदम मातीने एकदम भाजी माकलेली असते। त्यासाठी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या आणि नंतर मग कट करा। कारण की एकदा कट झाली की भाजी अजिबात धुवायची नाही, कारण की त्यातले प्रोटीन आयर्न सगळं निघून जातं। त्यासाठी पालक कट करायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर पालक अशी बारीक एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला। एका हातात पालक पकडायचे आणि दुसऱ्या हाताने हे पहिले पुढचे देठ काढून घ्यायचे आणि नंतर अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे पालक। तर चला तर आपली पालक सगळी चिरून झालेली आहे मस्त बारीक। आणि ह्याला आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत। तर त्यासाठी मी आता एक कुकर घेत आहे। तर कुकरमध्ये कुकरच्या भांड्यामध्ये नाही, डायरेक्ट कुकरमध्येच आपण हे पालक लावणार आहोत। आता ते सगळी पालक मी कट केलेली कुकरच्या भांड्यात टाकून घेते। त्यातच टाकूया आपण पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ। एक वाटी भिजत घातली होती मी रात्रीच, पण मला पाऊण वाटीच लागली त्यामुळे मी पाऊण वाटीच टाकून घेतली। त्यानंतर आपण टाकूया ह्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहेत। तुमच्याकडे जर भाजलेले नसेल कच्चेही चालतात, काही हरकत नाही। आता ह्यातच आपण लगेचच एक बारीक मीडियम साईजचा लाल लाल टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे। कारण की पालक शिजताना टोमॅटो टाकला ना खूप छान चव उतरते टोमॅटोची लगेचच। त्यामुळं आपण पालक शिजतानाच टोमॅटो टाकून घेणार आहोत। तर अशा प्रकारे पूर्ण टोमॅटो कट झालेला आहे। आता बघूया, आपण 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचं कमी जास्त प्रमाण करू शकता। तर लहान मुलं असेल तर आहेत म्हणून मी मिरची थोडी कमीच टाकलेली आहे। 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर लगेच अर्धी पळी तेल टाकलेलं। तेलामुळं काय होतं, एकदम मऊसूत शिजली जाते आपली पालक। तर चला तर 5-6 शिट्ट्या करण्यासाठी मी कुकर गॅसवर ठेवून घेतलेला आहे। जोपर्यंत शिट्ट्या होते तोपर्यंत मसाला पाहूया। तर बारीक खोबरं घेतले, वाळलेलं चिरून घेतले, कोथिंबीर घेतली मुठभर, अर्धा चमचा जिरे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं साल काढून कट करून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे घेतले होते अर्धी वाटी। सगळ्याचं वाटण वेगळं केलं आणि शेंगदाण्याचं कूट वेगळं करून घेतलं आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतला होता। तर ते ठुलं बाजूला। नंतर ही पालक शिजली का नाही बघितली। मस्त अशी पालक आपली शिजलेली आहे, पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे। आणि आता ह्या पळीच्या साहाय्याने आपण ही सगळी पालक अशी हाटून घ्यायची आहे। तर मस्त अशी, जर तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीने हाटून घ्या, माझ्याकडे नव्हती म्हणून मी पळीनेच पूर्ण पालक हाटून घेतलेली आहे अशा प्रकारे। तर छान मस्त हाटल्यानंतर त्याच्यामध्ये गरम गरम 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, घरात किती लोक असतात त्याप्रमाणे। तर आमच्या घरात लोक कमी असल्यामुळे मी 1-1.5 ग्लास पाणी वापरणार आहे। तर आता ते हाटून झालेली पालक ठेवायची बाजूला। आता फोडणीची तयारी करूया आपण। तर एका कढईमध्ये 1.5 पळी तेल घातलेलं आहे मी। तेल छान कडकडून गरम झाले की लगेच कढीपत्त्याचे पानं टाकलेत। कढीपत्त्याचे पानं खूप करपू द्यायचे नाही तर वास येतो मग फोडणीचा। नंतर त्यात लगेचच मी कांदा टाकलेला आहे। कांदा छान गुलाबी रंग येऊस्तर तळून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे छान कांदा ब्राऊन झालेला आहे। आता ह्यातच लगेच आपण वाटलेला मसाला टाकून घेणार आहोत, खोबरं, लसूण, कोथिंबीर, ह्याचं जिरीचं। तर अशा प्रकारे सगळं मसाला तेल सुटूस तर छान फिरून फिरून तळून घ्यायचं आहे। छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला। लगेचच आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, कारण की हे तिखट नसती, फक्त थोडासा लालसर रंग मस्त येतो गरगाट्याला त्यामुळे मी टाकलेली आहे। छान मस्त तेलामध्ये फिरून ते पण तेल सुटूस तर तळून घ्यायचं आहे। त्यानंतर छान असं खरपूस जितका मसाला तुम्ही भाजताल ना तेलामध्ये तितकी भन्नाट चव भाजीला लागते। त्यानं मसाला चांगला झाल्यानंतर ही सगळा गरगाटा त्यात ओतून घेतलेला आहे आणि छान फिरून फिरून मसाला आणि पालकचं पूर्ण गरगाटा एकजीव करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण पळीच्या साहाय्याने फिरवून। आता ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। छान त्याला एक उकळी फुटल्यानंतर त्याला आपण लगेच शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत वरतीच।
आणि असं फिरून पुन्हा एकजीव करायचं आहे पालक ते सगळं मसाले ते. जर मग इथं आपण टेस्ट करून बघा मिठाचं प्रमाण कमी जास्त आहे का नाही. मला थोडंसं मीठ कमी वाटलं, त्यामुळे मी पुन्हा थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याला छान फिरून घ्यायचं आहे. तर थोडंसं मला घट्ट वाटलं म्हणून मी थोडा अर्धा 1 ग्लास पाणी पुन्हा गरम करून टाकून घेतलेलं आहे. तर ते स्किप झालं माझ्याकडून पाणी टाकताना. तर अशा प्रकारे पूर्ण हे आपला पालक गरगटा तयार आहे, झाला आहे आपला खाण्यासाठी. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशी छान छान व्हिडिओ छोटे मोठे तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत जाईन आणि असेच व्हिडिओ मस्त एन्जॉय करत जावा. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचं विसरू नका की कशी वाटली रेसिपी. आवडलं तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की जेव्हाही माझी रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि तुम्ही पटकन माझे व्हिडिओ पाहू शकाल. तर ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. मस्त खा, स्वस्त रहा. बाय बाय.